नमस्कार. महाराष्ट्रातल्या लोकपरंपरेतल्या लोकनाट्य तमाशा या कला प्रकाराच्या संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. आमचं भाग्य आहे की महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेमध्ये 1960 नंतरच्या जे काही कनातीतले किंवा ज्याला आपण तंबूतले तमाशाफड उभा राहिले त्याच्यामध्ये आमच्या सांगली जिल्ह्यातला अत्यंत लोकप्रिय एक तमाशाफड होता की जो सुरुवातीला विनोद सम्राट गुलाब बोरगावकर सह गणपती विमाने चिंचणीकर असा 1974 साली फड निघाला आणि त्यानंतर गणपती विमाने यांचा 1982-83ला स्वतंत्र तमाशा फड निघाला आणि तो लेखनी सम्राट गणपती विमाने चिंचणीकर असा फिरत्या रंगमंचावरचा हा तमाशा होता. आणि त्या तमाशा परंपरेचे साक्षी म्हणून आता त्यांच्यामध्ये आयुष्यभर काम केलेले 9 वर्ष जवळजवळ त्यांच्यामध्ये काम केलं ते शाहीर राम हरिभाट पेडकर. आम्ही पेड गावातच इथं या ठिकाणी एवढ्या निसर्ग सौंदर्यामध्ये आलेलो आहे आणि बापूंशी संवाद मी करतोय. बापू नमस्ते. तुमच्या शेजारी बीडी चव्हाण सर आहेत, त्याचबरोबर आजूबाजूला बसलेले आहेत या ठिकाणी योगेश पाटील आणि मी स्वतः आम्ही खूप एक एन्जॉय इथं करण्यासाठी आलो आहे. बापू मला सांगा, तुम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 90 ते 92 व्हिडिओमधून संपूर्ण तुमच्या जीवनाचा पट उलगडत आणलेला आहे. आत्ता मला एक सांगा की तुम्ही गणपती विमाने चिंचणीकर यांचा तमाशापड कधी निघाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही कधी गेला? तो प्रश्न आहेच, पुढे घेऊ, प्रश्न नाही, पण माझ्या पूर्वजांना प्रणाम पहिला केला पाहिजे. हो, नमन केलं पाहिजे बापू. नमन. श्री पेड सिद्धनाथ प्रसन्न, श्री दत्त गुरु प्रसन्न, आद्य तमाशा कला भेदिककार, आद्य भेदिक रचनाकार गुरु नाना रामचंद्र पाटील मोराळेकर यांचे पटशिष्य कैलासवासी आद्य तमाशगीर उमा बाबाजी पेड सावळजकर यांच्या पुण्य स्मृतीला नम्र अभिवादन करून मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर बोला बापू. आता एक महत्वाचं मला बोलायचं आहे. बोला की. ते म्हणजे असं बापू, तुमचं बोलणं म्हणजे महत्वाचंच असते. बोला. ते झालं की मग तुम्हाला सांगतो 2001 पासून ते 2010 पर्यंत मुला मुलींची संख्या टक्केवारी कशी होती? अहो, ते कसं झालं माहिती का बापू, टक्केवारीत फरक पडला. कधी? पहिली या काळात टक्केवारी होती ते 70% मुली आणि 100% मुलं. आता तिथनं 2010 साल ओलांडला 11 लागलं ते 14-15 पर्यंत 60% आली. 60% आली. आता विचार करा, 60 मुलींना 60 मुलं मिळाली, लग्न झाली, त्यांचं संसार थाटलं. आता बाकी 40 मुलं जी राहिली, 40 लढतूंचं करायचं काय? आता ते काय वय तर माझ्या घरात ती नाही, ती दररोज बघतोय ना मी, रोज आहेत का नाही. मग कुणाचं 30 वर्ष वय झाले, कुणाचं 35, कुणाचं 40, 45, 50, 55 वर्ष होतो आता पोर अजून ते काय कुमार लगीन नाही. हा प्रसंग ओढावला कोणी? हा महत्वाचा प्रश्न. प्रश्न महत्वाचा आहे बापू, त्याचं स्पष्टीकरण करा तुम्ही. का हा प्रश्न आपण ओढावून घेतला आपण? त्याला डॉक्टर कारणीभूत, त्याला आपले गरज जर असली तर डॉक्टर तपासून या. चला, डॉक्टरने तपासलं, मुलगी आहे, खाली करा. अहो, सरकारी बंधन आहे. अहो, तुम्हाला सरकारी काही बोंबलून सांगायचं आहे, डबल पैसे डॉक्टरला, डबल पैसे घ्या आणि खाली करा. माझ्या खानदानीला वंश पाहिजे तर ठीक आहे. मग किती? 10,000 बसली, 10,000 हे लवकर पूर्वी भ्रूण हत्या केली. डॉक्टरने बी चोरून दणका दिला. पण अशा वेळेला डॉक्टरना दणका शासनानं दिला की आता तुम्हाला सांगतो, भ्रूण हत्या करणारे डॉक्टर खडी फोडतायत, तुरुंगात खडी फोडतायत. आता ही वेळ आली, ही कशामुळे आली? अरे वेड्यानो, मुलगी जन्माला आली तर त्या मुलाला नवरा बनण्याची संधी आहे. मुलगी आई झाली तर त्याला बाप बनण्याची संधी आहे. बापू, मुलगी आजी झाली तर त्या पोराला आजा होण्याची संधी आहे. पणजी झाली तर तू पंजोबा होशील. आणि ती पोटातच मारून टाकल्यावर तुला कुठलं नातं मिळेल? मुलीची जात जन्माला येते, ती पोटातून बाहेर पडते, त्याच वेळेला सगळ्यांना त्यांचा बिंडा बांधून बाहेर पडते. अशी ही महिला जात आहे. महिला जात असते कशी? बोला. महिला माता भारतीयांची, बहीण भावाची आठवण होते, भावबीजेची, प्रेमे भावाला ओवाळण्याची. महिला आई मुलाची, जाशी बाल संगोपनाची, मूर्ती सरस्वतीची, मुलांना ओढ लावते शिक्षणाची.
महिला पत्नी क्षणाची, माता अनंत जन्माची, सेवा करते पतीची, खरी खान सौभाग्यवतीची, महिला आई वीरांची, शूरवीर भारत पुत्रांची, राजा शिवरायाची, किमया जिजाऊ मातेची. यासाठी काय करा बंधूनो, आईला विसरू नका. नका विसरू आई, हा नका विसरू आई, अक्का बहीण ताई, दारी फुलेल जाई. त्यासाठी एक करा, भ्रूण हत्येचा कट तुम्ही थांबवा, मुलगी मायेची पहिली वाचवा. भ्रूण हत्येचा कट तुम्ही थांबवा, मुलगी मायेची पहिली वाचवा. तर मुलगी वाचविली पाहिजे. बंधुनो, या जगात एका नवऱ्याला 2 बायका चालतील, पण 2 बायकात एक नवरा करून घेतलेलं कुठं उदाहरण आहे का तुम्हाला? मुलींची संख्या वाढू द्या, ती खपून जाईल, पण मुलांची संख्या वाढून देऊन उपयोग नाही. त्याने गोसावी झालं पाहिजे, नाही नपुसक होऊन फिरलं पाहिजे, असा हा प्रश्न आहे. मग मी तुम्हाला विनंती करतो, ती विनंती शेवटपर्यंत ऐका. मुलगी मारू नका गर्भपात करून, मुलगी मारू नका गर्भपात करून, मुलग्यापेक्षा मुलगी असते महान. मुलगी करते 2 घराचं संगोपन, मुलगा बापाचा होतो कट्टा दुश्मन. होऊ द्या जन्म मुलीचा, होऊ द्या जन्म मुलीचा, विकास देशाचा भारत मातेचा. या भारत मातेचा विकास करायचा असेल तर मुली जन्माला येऊ द्यात. मुली आज मुलांच्या खांद्याला खांदा लावून आज सीमेवर लढतायत मुली, आणि मुलांच्या पेक्षा जबरदस्त धाडस त्या माऊल्यांचा आहे. माऊली जन्माला येऊ द्या, आपला भारताचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आता एक तुम्हाला नांदी 2 तुकडं म्हणून दावतो. म्हणा बापू. हाक ऐका भारत भूची, येऊ द्या जन्माला जात मुलीची. हाक ऐका भारत भूची, येऊ द्या जन्माला जात मुलीची. होईल माता वीरपुत्राची, मुलगी वाचवा मायेची, मुलगी वाचवा मायेची. कहाणी ऐका जिजाईची, वीरमाता शिवरायाची. कहाणी ऐका जिजामातेची, वीरमाता शिवरायाची. जगी प्रसिद्धी त्या मायमाऊलीची, मुलगी वाचवा मायेची, मुलगी वाचवा मायेची. तर बंधूंनो, मुली जन्माला येऊ देत, एवढं माझं कळकळीची विनंती आहे तुम्हाला. मुली जास्त झालेल्या खपतील, मुली कमी झालेल्या खपणार नाहीत. अरे तुमचीच मुलं बोंबलूत फिरतील. मुली नसल्यावर कोण कोण बायको देतो त्याला? आता परिस्थिती बघा, तुमच्या डोळ्यानं आजमावा, आणि मग पुरीच्या जन्माबद्दल काय येडं वाकडं करू नका. त्या डॉक्टरला राम राम ठोका. डॉक्टराचा तुरुंगात वर निम्म्याच्या पुढे तुरुंगात आहेत, खडी फोडत्यात. हो बापू, खूप सुंदर. मी तुम्हाला विचारलं होतं की गणपती मान्यांच्या संदर्भात, पण तुम्ही तरी सुद्धा तुमच्या अंगातली जी कला आहे ती सगळ्यात महत्वाची. कारण तुमच्या मनातली जी तळमळ आहे आणि तुमचं आलेलं जे वगनाट्य आहे मुलगी वाचवा मायेची, की जे सह्याद्रीवर झालेलं होतं, सांगली आकाशवाणीवर झालेलं होतं, त्याचे व्हिडिओ आता महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं त्यावेळेचं शूटिंग पोचतंय. तर बापू, तुम्ही मुलगी वाचवा मायेची याच्यातलं आणि काही स्त्री भ्रूण हत्या जी होत होती, आणि सध्या मुलगा आणि मुलगी याच्यामधला जो पडलेला डिफरन्स आहे, मुलांना मुली मिळत नाहीयेत, ही जी अवस्था आहे तुम्ही खूप सुंदररित्या सादर केलेली होती. मला सांगा की हे सगळा हा जो परिसर आहे, या परिसरात आज आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? एकदम समाधान. कारण जन्मभूमी आपली आई आहे. हो. आता यावरची लावणी होती, दांडगी लावण्याची. हो. या दर्याखोऱ्याची. हो. आणि आता ते पोसेवाडीचे बंधू म्हणले ती तेवढी लावणी पोसेवाडीत म्हणलेली, मला व्हिडिओ पाठवा, मला बघायची आहे. त्या दिवशी व्हिडिओ केला पण अर्धीच झाली, तर मला पाठवा. बरं ठीक आहे. ठीक आहे बापू, आपण ते बोलूया. तरी पण तुम्ही महाराष्ट्रातल्या रसिकांच्या समोर जाताय. पुन्हा बापू सक्रिय झालेले आहेत आणि आता बापूंचे सलग व्हिडिओ आपल्याला एकंदरीत पाहायला मिळणार आहेत आणि आम्ही परत तुमच्या समोर येतोय. धन्यवाद.